पुढे म्हणजे इकडे जाणार आहोत. आपण असं इकडून आलेलो आहे. एक पर्याय निवडलेला आहे. तो पर्याय निवडल्यानंतर मला समोर जे दिसलं आहे ते हे दिसलं आहे. पहा, मिशिगन रजिस्टर हिस्टॉरिक साईट, ग्रँड टॅवर्स बे, फ्रेंच ट्रेडर्स नेम दिस वे. आता तुम्ही म्हणाल मला पण कळत नाही आहे खरं. एकच सीन दाखवतात आणि गोप्रोच्या कॅमेऱ्याने पण तेच आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याने पण तेच, पण त्याच्याशी मला कर्तव्य नाही. माझा व्हिडिओ जसा होईल तसा होईल. पण हे दृश्य खूप सुंदर आहेत. हिट डॅम इट्स फनी लुकआउट, म्हणजे तुम्ही धडकाल कुठेतरी. पुन्हा आपण लेककडे आलो आहोत. हां, ती जे माझ्या एका व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर ती स्पीड बोट आता स्पष्ट दिसायला लागली. पहा, अरे वा, इकडे तर हां, आपण एक पर्याय चांगला निवडला आहे खरं, इकडून सुद्धा चालण्याचं. आणि जे आपल्याला पाहिजे ते इथे आहे. पहा, ड्रेन्स, वेटरलँड अँड अंडरलाइंग अराउंड वॉटर. इथे बरंच काय काय लिहिलेलं आहे. मला त्यात इंटरेस्ट नाही म्हणण्यापेक्षा मी माझ्या वाचलेलं आहे. आणि आत्ता आपण आहोत ते यू आर हिअर, म्हणजे इथे हे वेस्ट बे आहे, ईस्ट बे आहे. आपण आत्ता इथे कुठेतरी उभे आहोत. यू आर नाही, सॉरी, माफ करा मला, आपण इथे उभे आहोत. आणि हे दोन्हीकडे जे दिसतं आहे ते असं आत्ता इथे उभं आहे, म्हणजे हे वेगळं दिसतं आहे. इकडे ईस्ट बे. मी जास्त एक्सप्लेन करण्यात ह्यात वेळ घालवणार नाही आहे, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. हे वॉटरशेड म्हटलं मला. वॉटरशेड म्हणजे काय ते, पण जे दिसतंय ते मी समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पहा, हीच ती स्पीड बोट होती जे आपण दुरून पाहिली होती आणि जे स्पीडमध्ये येत होती ती आता इथे थांबलेली आहे. आपण ह्याच्या खालून जाव्यात. इकडून सुद्धा एक रस्ता होता पायी उतरण्यासाठी, आणि आपण आता पुढे जाव्यात. आता बराच वेळ मी गोप्रोचा कॅमेरा यूज केलेला आहे. आता मला थोडा मोबाईलचा कॅमेरा यूज करू. रस्ता आहे, ट्रॅफिक आहे, आणि आपण असं पुढे पुढे निघालेलो आहे. आता परत मला गोप्रोचा कॅमेरा यूज करावा लागेल. मी असा मागून आलेलो आहे. मागून म्हणजे असा मागून आलेलो आहे आणि असा पुढे चाललेलो आहे. आता ह्या ब्रिजच्या खाली मी उभं आहे. रिअल इस्टेट वन टेड विल्सन. मला प्रोनाऊन्स करता येत नाही व्यवस्थित, पण ठीक आहे, आपण पाहूयात. समोरनं ती लेडी येते, मी तिला दाखवणार नाही आहे, त्यामुळे मी कॅमेरा फिरवलेला आहे. मला ती घ्यायचं पण नाही आहे खरं. मी कोणाच्या प्रायव्हसीला हर्ट करत नाही आहे. इकडून सुद्धा एक रस्ता होता. स्लो नो वेक. भारी जबरदस्त दृश्य आहेत राही. अंडरपास टू बीच अँड टार ट्रेल. आपण जो आलो आहे तर अंडरपास टू बीच अँड टार ट्रेलमधनं आलेलं आहे. तर आपण असं पुढे जाऊयात थोडं अजून.
पाहूयात. मी कडेकडेने नेतो आहे तुम्हाला अगदी. मला माहिती नाही व्हिडिओ कसा होतो आहे, मी त्याची काळजी करत नाही आहेच काही, पण जे दृश्य दिसतात मला ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझी मती जशी चालते खरं तसं मी चालण्याचा प्रयत्न करतो आहे. इथून सुद्धा आपण पाहूयात, थांबून पाहूयात फार फार तर. इकडून रस्ता असेल की काय असेल माहिती नाही. आपण नंतर थोडं पुढे जाऊयात, एंडला जाऊयात आणि मग पाहूयात. कॉशन नो रेलिंग ऑन डॉक, नो ओव्हरनाईट मूविंग. हां, ही बोट आली पहा. अरे हा, हे आनंद घ्या फॅमिली आलं. हाय चल यार. हां, रिल फन ट्रॅव्हर्स सिटी मिशिगन. ती बोटी याच्या खाली गेली पहा, पुलाखाली. आणि त्यांनी सुरुवात जिथून होत असेल ते मी दाखवतो. खरं हे रिस्की आहे इथे. त्यांनी 7 mm ते 10 PM ओनली. पुढे जाणार नाही आहे मी. तिकडून कुठून तरी आलेली आहे. माझा शूटिंग करण्यात कसं होते मला माहिती नाही आहे, पण मी प्रयत्न तर करतो आहे. मी अंदाज बांधतो आहे, मला माहिती नाही आहे. आता मला हा बसस्टॉप मोबाईल गोप्रोच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करू द्यात. आपण इथून वर आलेलो आहोत. खालून इथे वर आल्यानंतर मला हे समोर हा बसस्टॉप की काय माहिती नाही. बसस्टॉप मे बी बसस्टॉप असेल, पण हा एक मॅप लावलेला आहे. तो मॅप आपल्या कामाचा असावा. बे एरिया ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटी म्हणजे बसच आहे. बाटा सिटी लूप, हे सिटी लूप आहे. हा महत्त्वाचा मॅप आहे खरं फार. हे बे लाईन, ब्ल्यू लाईन आहे ती बे लाईन रूट आहे. ग्रीन आहे ते सिटी लूप रूट आहे. त्यानंतर ब्लॅक आहे ते विलेज रूट. ब्लॅक लाईन कुठे दिसते, पण ब्लॅक लाईन इथे म्हटलेलं आहे विलेज लूप रूट्स. ठीक आहे, आपल्याला ह्यात जास्त खोलात जायचं नाही, हे आपल्या कामाचं एवढंच आहे. आणि आपण आता हे एक्सप्लोअर करूयात. हे समोर एक्सप्लोअर करताना जसं मी सारखं म्हणतो आहे, हे असं लूक दिसते आपल्याला. आणि आपण असं या रस्त्याने आता चालत जाऊयात पुढे. ती बस आहे शायनिंग मॉल. चला पुढे जाऊया आता. आपण ह्या स्ट्रीटवरनं चालतो आहे. याच्या अगोदर मी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करत होतो. आपण असं मागून चालत आलेलं आहे आणि असं पुढे निघालेलो आहे. समोर पण रनिंगला आलेले आहेत पहा. माझा कॅमेरा का हलतो बाबा, थांबा मी टाईट करतो थोडं. हे चल रे. मॉर्निंग. मी समोर
त्या काकांनी मॉर्निंग केलं आणि जोरात मोठ्या आवाजात मॉर्निंग केलं. गोल्डवेल बँकर लेटर्स. हे पण सुंदर आहे काहीतरी, काय माहिती नाही काय ॲक्च्युली, पण आपण असं मागून आलेलं आहे. आपण पुढे जाऊयात असं. ह्या हे स्टॉपचं आता तुम्हाला चांगलं जाणवलं असेल. सायकलवाला नाही थांबला स्टॉपला, पण ही पण गाडी थांबेल पा. ह्या स्टॉपच्या पुढे 1 मिनिट सेकंडभर थांबतातच. या बाजूला पुन्हा आपल्याला काही बोटी दिसत आहेत. बोर्डमन ॲव्हेन्यू. इकडे काय बरं हे पाय समोर पण काय दिसतं आहे. गोल्डमॅन ॲव्हेन्यू ई फ्रंट स्ट्रीट वन वे. हा पूर्ण वन वे आहे म्हणजे. स्ट्रीटवरून ट्रॅव्हर्स सिटीच्या स्ट्रीटवरून आपण चालतो आहे. मी असं मागून आलेलो आहे. परत बॅटरी माझी लो झाली परत. आता मला गोप्रो परत यूज नाही करता येणार. आता याच्या पुढचे जे काय व्हिडिओ येतील ते मला मोबाईलच्या कॅमेऱ्याने शूट करावं लागतील. पण हरकत नाही, जितकं झालं तिथपर्यंत ठीक आहे. चॅनल लाईक करा. चॅनल लाईक करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता मी फक्त माझा गोप्रोची बॅटरी संपणार आहे, त्यामुळे मी 360 डिग्री दाखवतो परत एकदा आणि हा व्हिडिओ बंद करणार आहे. अर्थात हा स्पॉट काय 360 दाखवण्यासारखा नाही आहे, पण माझी बॅटरी संपणार आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. केवळ एवढंच. मॉर्निंग म्हणजे मला आता ही बॅटरी चार्जिंगला लावावं लागेल आणि पुन्हा दुसरी बॅटरी जर चार्ज झाली असेल तर घ्यावे लागेल. ठीक आहे, ओके, बाय, सी यू, गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.